बटुळे बाबा म्हणजे कोण आहे ते बटुळे बाबा? वस्तू आणणारा माणूस, तो माकाळा कारखान्याचा टायर आणणारा गडी, त्याला काय एवढं मीडियावाले महत्व देतात मला हेच कळत नाही. काय त्याच्याकडे ज्ञान काय आहे? जरांगे पाटला शिव देण्यापेक्षा दुसरं काही ज्ञान आहे त्याच्याकडे? संविधान नाव येतं त्याला म्हणतात, संविधानाची भाषा येते त्याला, कुठल्या क्रमांकाला आरक्षण मराठ्याचे हे माहिती आहे त्याला? या छगन भुजबळ शेजारी अजित दादाची सुद्धा खोली असन. आता ती कुठे गेली किरीट सोमय्या? दादा कुठे येत? दरोडो खराच सरकार आहे सगळं, कारण जे जास्त भ्रष्टाचार करीन ते सरकारमध्ये पहिल्या नंबरला, पहिल्या रांगेमध्ये. ह्यांच्यापासून झालं, उद्या नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होऊ शकतं का? होऊ शकतं. काठ्या घेऊन तो लय गावरातल्या गाडीवर उडत होता, हातपाय मोडून पडला ना. अरे भाऊ उडू नये पवन, तू काय पवन म्हणजे पवन सुत नाही, तू हनुमान नाही. परंतु जाती जातीमध्ये कळण लावून द्यायची आणि गंमत बघायची, याच्यामध्ये आपलं राजकारण पोळी वाजून घ्यायची. कोणी जरी असलं सरकार कोणाचं ऐकत बी नाही, कारण ते फक्त शपथ घेण्यापुरतं संविधानाला मानतात, इतर ठिकाणी मानित नाही. पंकजा ताईला परंपरेने गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा घेता आला, मग परंपरेने आम्हाला हैदराबाद घ्यायचे घ्यावाच लागणार ना. आणि विशेष राजकारणी लोकांनी नाक खोपासल्यामुळं या गडाचं महत्व कमी व्हायला लागलं. बद्दल बोलायचं, मला वाटतं राजकारणी मंडळींनी गड बाजूला ठेवावेत, महंत बाजूला ठेवावेत, आणि महंताने सुद्धा या राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं नाक न खुपसता आपलं संप्रदाय, आपला धर्म. नमस्कार, मी ओमकार. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मंडळी, खरं तर प्रेस महाराष्ट्र न्यूज आज विजयदशमी आहे आणि विजयदशमीच्या निमित्त खरं तर खास प्रेक्षक घेऊन आलोय. गेल्या 1-1.5 वर्षापासून ज्यांनी बोलणं या जातीय तेढ किंवा या बीड जिल्ह्यात जे सध्याचं वातावरण चालू आहे त्या वातावरणावरती बोलण्याचं टाळलं. मात्र आज खास त्यांनी विजयादशमी निमित्त प्रेस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना बोलण्यासाठी इच्छुक केलंय. आणि खरं तर मी पहिल्यांदा स्वागत करतो. बापू, स्वागत आहे तुमचं प्रेस महाराष्ट्रवरती. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, आई तुळजा भवानी, आई राजा उद्योगे. आज विजयादशमी आहे आणि विजयादशमीच्या निमित्ताने काहीतरी चांगले 4 शब्द समाजापर्यंत पोहोचावे या हेतूने आज या व्हिडिओची नियोजन केलेलं आहे. परंतु मागील काही दिवसामध्ये जातीय तणाव, जातीयता, एकमेकावर उलट सुलट बोलणं, वाईट साईड बोलणं, आणि आजचा हा विजयादशमीचा दिवस आहे, शुभ मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक आजचा विजयादशमीचा मुहूर्त आहे. म्हणून आज प्रेस महाराष्ट्र चॅनलमध्ये आम्ही येण्याचा प्रयत्न केलेला आहे. बापू, खरं तर 1.5 वर्ष झालं तुम्ही प्रेस महाराष्ट्राचे. खरं तर एक चांगले प्रेक्षक तुम्हाला पसंती देत होते, एक भावना निर्माण झाली तुमच्याविषयी, एक आपुलकी निर्माण झाली. हा माणूस काहीतरी मांडतोय, व्यथा मांडतोय, सरकार पुढे मांडतोय, किंवा या राज्याच्या जे प्रमुख पदे आहेत त्यांच्या विषयी तुम्ही बोलत होता. मात्र काही 1.5 वर्षाचा कालावधी गेला, त्यामध्ये तुम्ही बोलणं टाळलं. त्यामध्ये काही घटना घडत गेल्या, जसे की संतोष देशमुख यांचे हत्या असेल, किंवा राजकीय बहीण भावाचा जो विषय आहे त्यांचं जे झालेलं हे, तर त्या घटना घडत गेल्या. खरं तर याविषयी काय सांगाल तुम्ही? याविषयी महत्वाचं सांगायचं म्हणजे असं की अशा या राजकीय चिखलामध्ये सर्वसामान्य वारकरी संप्रदायातील लोकांनी तोंड घाणीमध्ये न खुपसलेलं बरं. कारण आजकाल समाजामध्ये खूप मोठ्या उंचीच्या लोक सुद्धा अपमान एकदम क्षुल्लक लोक सुद्धा करतात. म्हणून या चिखलामध्ये न शिरण्याचा निर्णय आम्ही 1.5 वर्षापासून घेतला. कारण याचं कारण असं, कुणीतरी एक बाबा उठतो आणि जरंगे माझ्या मिशीच्या किमतीचा नाही अशी भाषा वापरतो. अरे तुझी मिशी कुठं, 7-6 कोटी लोक कुठं, कोणाचाही अपमान कुणी उठायचं, कुणी बी सूर्यावरती थुंकायचं, हे बोलणं आपल्याला काही पटत नाही. म्हणून आपण मीडिया समोर येण्याचं खूप प्रयत्न केले मीडियावाल्यांनी, परंतु आपण बोलणं टाळलं. का? घाणीमध्ये दगड मारून अंगार शिंतोडे घेण्यापेक्षा आपलं गप बसलेलं बरं. आणि स्वच्छ लोकांनी कधी बी गप राहणं पसंत करावं. समाजामध्ये वाईट बोलण्यापेक्षा शांत बसणं पसंत करावं. वारकरी संप्रदायातील लोकांनी तर राजकारणात अजिबात ना खुपसू नये.
सर्व संत महंताला या महाराष्ट्रातील मठाधिपती असतील, संत असतील, महंत असतील, साधे वारकरी असतील, त्यांनी या राजकीय चिखलामध्ये पाय ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नये. तुम्हाला काय परिवर्तन घडायचं सर्वसामान्यामध्ये घडा. तुम्हाला काय शिकायचंय सर्वसामान्याला शिका. राजकीय लोक म्हणजे पालथा गडा असतो, त्याच्यावर तुम्ही किती ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला, तुमच्या ज्ञानाला कुणीही किंमत देणार नाही. आजकाल राजकारण हे स्वार्थासाठी चाललंय. समाजासाठी कुणीही जगायला तयार नाही. आपल्या आपल्या पोटासाठी, आपल्या आपल्या हितासाठी, आपल्या आपल्या नातेसंबंधासाठी सर्व लोक रडतात. माझ्या नात्यातला कसा मोठा होईल, माझ्या संबंधातला माणूस कसा श्रीमंत होईल, सर्वसामान्याचं कोणाला देणं घेणं नाही. सर तुम्हाला सांगतो, आज महापूर, महाप्रलय, अतिवृष्टी, चौकड पाणी झालं, रोड वाहून गेले, रस्ते वाहून गेले, काहींची लेकरं वाहून गेले, काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. नुसता बातम्याचा महापूर. परंतु सर्वसामान्याची महिला जर डिलेव्हरीला दवाखान्यात न्यायची असेल तर त्यांची अवस्था अशी झाली, कुणाकडे रुपये नाही न्यायला दवाखान्यात. सरकार मदत देणार कधी, ती बाई दवाखान्यात न्यायची कधी, तिची डिलिव्हरी व्हायची कधी. आज लोकांचे सर्वसामान्य संसार उघड्यावर आले. बापू, खरं तर तुम्ही आता वारकरी संप्रदायातून येता, तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं तुम्ही वारकरी संप्रदाय जपण्याचं काम करता. मात्र जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा नामदेव शास्त्री असं म्हणाले की त्यांची मानसिकता तपासली गेली पाहिजे. जे आरोपी होते त्यांची मानसिकता तुम्ही तपासली का? यावरती काय बोलणार? एक वारकरी संप्रदाय म्हणून, एक वारकरी संप्रदायाचे घटक म्हणून तुम्ही काय? वारकरी संप्रदायाचे घटक म्हणून मी वैकुंठवासी श्री भीमसिंह महाराज यांच्या कालखंडामध्ये त्यांचाही मला सहवास लाभला. ते भगवानगडाचे महंत होते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर श्री संत भगवान बाबा, त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही. परंतु सर्व समाज भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीला बैलगाड्या झोपून भगवानगडावरती जायचा. तो कुठला समाज असो, 18 पगड जातीची लोक, कधी जातभेद कधी आला नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये जातीवाद जास्त बोकाळला. आणि काय होतं, एकाने बाण टोकरला, दुसरा बाण टोकरायला हजर राहतो. तो म्हणतो मी कशामुळे मागं घेऊ, म्हणून हे जातीयतेचा तेढ जास्त निर्माण झाला. शास्त्री महाराज बोलले असतील भावनेच्या भरामध्ये, मी त्यांना काय नाव ठेवणं एवढा मोठा नाही, मी काय एवढा विद्वान नाही, परंतु मी ज्ञानेश्वरी जाणतो. ते ज्ञानेश्वरीचे वक्ते आहेत, चांगलं निरूपण करतात, चांगला त्यांचा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे. चांगल्याला चांगलं मानण्याची वृत्ती लोकांनी ठेवावी. जातीकडे पाहू नये. व्यक्ती कधीही कुठल्याही जाती धर्मातील समाज घटकाने कधीही व्यक्तिनिष्ठा असू नये. कुठंतरी आत्ताचा जो म्हणजे हे चालू आहे, जसा की नारायणगड हा मराठ्यांचा मानला जातो, भगवानगड हा ह्यांचा मानला जातो, ही कुठंतरी भावना निर्माण केली जाते. हे समाजमानाचा दोष आहे. हा ईश्वाची माझे घर आईशी मती जयाशी स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. माऊली महावैष्णव यांनी या विश्वाला आपलं घर मानलं. जगद्गुरु तुकोबारायांनी या रे लहान थोर याती भलती नारी नर, कुठंही जातीचा उल्लेख केला नाही. कुठल्याही जातीचे या असं तुकोबारायांनी सुद्धा आवाहन केलं, माऊलींनी सुद्धा असंच आवाहन केलं. परंतु आजकालचे संत सुद्धा वारकरी संप्रदायाची चकारी सोडून बाहेर जाण्याचं त्यांना काहीही कारण नाही. आणि कृपा करून आपण एवढे त्यांना ज्ञान पाजळणे एवढे मोठे नाही, परंतु त्यांनीही आपली चकारी सोडून बाहेर जाऊ नये. समाज मानेल न मानेल, खऱ्या सोन्याला किंमत असते. समाजाच्या मनावर आपले गड, आपला वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्याच्या जीवावर चालतो, याचंही भान ठेवलं पाहिजे. राजकारण्याच्या जीवावर जरी तुम्हाला निधी कोट्यवधी रुपयाचा भेटत असेल, पण समाज ही तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही समाजाशी कधीही
वाईट बोलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. संत, महंत, वारकरी, टाळकरी, माळकरी सर्वांनी या बाबाने त्या बाबावर बोलायचं, दुसऱ्या दिवशी त्या बाबाने याची हॅरेसमेंट करायची, हे समाजातील समाज घटकांनी सुद्धा हे आपल्या लक्षामध्ये घेऊन आपली वाणी कुणावरही वाईट स्वरूपामध्ये खर्च करू नये, कुणालाही नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नये. शास्त्रीजींचं एक वक्तव्य चुकलं, त्यांना सर्वांनी ट्रोल केलं, त्यांनी त्याची माफी मागितली, त्यांनी समाधानी व्यक्त केलं. आणि मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, एखादा शब्द कोणाकडूनही जात असतो. म्हणून एवढं कुणीही वारकरी संप्रदायाला टार्गेट करू नये अशी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. प्रामुख्यानं जर पाहायला गेलं आपला मराठवाडा आणि त्यात बीड जिल्हा, जर बीड जिल्ह्याचा विचार केला गेला तर बीड जिल्ह्यात कुठेतरी जातीय एकोपा वाढतोय. आणि जर दोन महंत, आता तुम्ही वारकरी संप्रदायाचे घटक आहेत म्हणून विचारतो, जर दोन महंत जसे की नारायणगड असेल आणि भगवानगड हे जर एकत्र आले, जर या दोन गडांनी जर एकत्र येऊन या जातीय तेढाला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो बापू? अगदी जरूर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. श्री क्षेत्र संस्थान नारायणगडचे मठाधिपती श्री हरिभक्ती परायण परमपूज्य शिवाजी बाबा आणि श्री क्षेत्र भगवानगड या गडाचे महंत नामदेव शास्त्रीजी महाराज यांच्यामध्ये कुठलंही भांडण नाही आणि भांडण असण्याचं काही कारणही नाही. परंतु समाजातील काही घटक अशी चेतवणीखोर भाषण करतात आणि त्यामध्ये दुई वाढण्याचं काम होतं. म्हणून या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळीने बोलत असताना एखाद्याचं मन दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि समाज विभागला जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. वारकरी संप्रदाय कशासाठी आहे? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कवनाची. कुठल्याही गोष्टीचा मत्सर, द्वेष, दंभ, अहंकार या गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये आल्या नाही पाहिजे. आणि विशेष राजकारणी लोकांनी नाक खुपसल्यामुळं या गडाचं महत्व कमी व्हायला लागलं. प्रत्येक गडाला राजकारण्याची बगल दिल्यामुळं गडाची भक्त मंडळी नाराज होऊ लागली. या राजकारण्याने त्या गडाबद्दल बोलायचं, त्या राजकारण्याने या गडाबद्दल बोलायचं. मला वाटतं राजकारणी मंडळींनी गड बाजूला ठेवावेत, महंत बाजूला ठेवावेत आणि महंतांनी सुद्धा या राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं नाक न खुपसता आपलं संप्रदाय, आपला धर्म, आपल्या संप्रदायाचा, आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा करता येईल जास्तीत जास्त सर्वसामान्याला घेऊन याचा विचार जरूर करावा. राजकारण होत असतं, राजकारण जात असतं. या ठिकाणी कितीही राजकारणी आले, कितीही गेले, खरं तर हे राजकारण टिकाऊ नाही. हे क्षणिक आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. हे राजकारण येत राहणार आहे, जात राहणार आहे. संत मंडळीने आपली प्रतिमा या राजकारण्यांसाठी अजिबात मलिन करून घेऊ नये. खरं तर बाप्पू कुठेतरी जातीय तेढ प्रामुख्याने निर्माण कसा झाला? कारण आरक्षण गेले 58 मोर्चे मराठा समाजाने काढले, प्रामुख्याने मागणी होती, त्या मागणीला कोणाचाही विरोध नव्हता, हे तर झालं प्रामुख्य. पण आता जो प्रश्न निर्माण होतोय, ओबीसी समाज एकवटला जातोय, कुठेतरी आता धनगर समाजाची एसटीतली मागणी निर्माण होते. मग हे जे आरक्षणाचे जो मूळ पाया आहे, म्हणजे जिथे आता जर पाहिलं गेलं, जसा मराठा समाजाचा खरं तर अन्याय मराठा समाजावरती झालेला आहे, हे माध्यमही मान्य करतंय आणि सर्व हे मान्य करतंय. कारण आरक्षणाचे जे शैक्षणिक आरक्षण दिलं पाहिजे, पण प्रामुख्यानं जे ओबीसी समाजाचे नेते जे मानून घेतात स्वतःला, जसं की लक्ष्मण हाके, ह्यांचं मागणं आहे की आमचं आरक्षणच संपत आहे, आमचं राजकीय आरक्षणच खतम होतोय ओबीसी समाजाचं मराठा समाजाला. याविषयी काय बोलणार तुम्ही? याच्यावरती प्रश्न असा आहे, या देशामध्ये भरपूर अभ्यासक आहेत, विद्वान आहेत आणि आरक्षणावरती विचार मंथन करणारे खूप हुशार लोक आहेत. परंतु
हे सर्व जण हे राजकीय बगल दिल्यामुळं हे सगळं बट्ट्याबोळ होऊ लागला. खरं या देशामध्ये कोणी खरं बोलायला तयार नाही. जो खरं बोलेल तो जेलमध्ये जातो, जे खोटं बोलेल तो रोज पेढे खातो. अशी परिस्थिती या देशामध्ये झाली. कारण कोणाचंही राजकारण कुणीही हिसकावत नाही, कुणाचंही आरक्षण कुणालाही देता येत नाही. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जाती धर्माला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, सर्वांसाठी वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे. लग्न पंगतीमध्ये जसे प्रत्येकाला वेगळं ताट असतं, कुणीही कुणाच्या ताटात बसत नाही. पण आज काय मानलं जातं, आमच्या ताटातलं कुणाच्याही ताटातलं कुणालाही दिलं जात नाही. खरं तर मराठा आरक्षण हे पूर्वीचं आहे. 183 क्रमांकाला त्याची व्यवस्था केलेली आहे. मराठा कुणबी हे आरक्षण पूर्वीच आहे. ते आज अंमलात आलेलं आहे किंवा येणार आहे. परंतु याच्यावर जे बोललं जातं ओबीसीचं खाल्लं, ओबीसीचं घेतलं, ओबीसीला मुळामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं प्रोव्हिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. ST NT हा त्याच्यामध्ये जातो, तो त्याच्यामध्ये जातो. कारण पुरावा नसताना जे गेलेले लोक आहेत, मग पुरावा असलेल्या लोकांना खोटं ठरवतात. कारण मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे, गायकवाड आयोगाने केलेला आहे. आणि इथून पाठीमागच्या आयोगाचे सुद्धा तसे पुरावे आहेत. इंदिरा साहनी जजमेंट असेल किंवा एवढ्या खोलात आपल्याला जायची गरज नाही. परंतु कुणबी मराठा हा पहिल्यापासून आरक्षणामध्ये आहे. परंतु काय झालंय, जातीमध्ये राजकारणी लोक पिल्लू सोडून देतात आणि जाती जाग्या करतात. आज प्रत्येकाला प्रत्येकाचं आरक्षण द्यावं, जिथली तिथं लोक शांत होतील. पहिल्यापासूनच आहे, त्याला काही नवीन देण्याची गरज नाही. जे आहे तेच वाटप करायचे. पूर्वीचं नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्या धर्मासाठी केलेलं आहे, त्यांना त्यांचंच द्यायचे आहे. ते परंतु जातीमध्ये कळण लावून द्यायची आणि गंमत बघायची, याच्यामध्ये आपलं राजकारण पोळी भाजून घ्यायची. आताच पंकजाताईंचं विधान आलंय, म्हणजे एक म्हणणं त्यांनी मांडलं की बाबा जे निजामशाहीचं आहे ते आत्ता कसं लागू करता तुम्ही, जे निजामशाहीमध्ये जे तुम्हाला आरक्षण होतं ते तुम्ही आत्ता कसं लागू करता. आता काल 2 दिवस झाले पंकजा मुंडेंना असं विधान केलं की बाबा जे निजामशाहीमध्ये जे तुम्हाला आरक्षण होतं ते आता तर ती लोकशाही ना, त्यात कसं चाललं. म्हणजे निजामशाही मधलं जे राजकारण आहे, निजामशाही या आपल्या मराठवाड्यावरती निजामाची सत्ता होती. आणि महाराष्ट्र देश स्वतंत्र झाला त्यावेळेस मराठवाडा हा थोडा उशिरा स्वतंत्र झाला. कारण मग ज्याचं सत्ता होती त्याच्याकडे दप्तर असणार ना. ते काय दप्तर काय इथल्या सर्वसामान्याकडे थोडं होतं. हैदराबाद गॅजेट म्हणजे त्या निजामाकडे त्याची व्यवस्था होती. जनगणनेची असेल, लोकतंत्र असेल, राज्यात त्यांच्या हातात म्हणल्यावर कागदपत्र कोणाच्या हातात असणार. मग पंकजाताईला परंपरेने गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा घेता आला. मग परंपरेने आम्हाला हैदराबाद गॅजेट घ्यावाच लागणार ना. तुम्हाला वारसा या काय की आज मिळालाय का, तुम्ही का आज आमदार खासदार झाल्या का, परंपरेने तुम्हाला वारसा मिळाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाकडून. तसा या मराठवाड्यावरती निजामाची सत्ता होती. निजामाची सत्ता असल्यामुळं कागदपत्र कोणाकडे असणार, निजामाकडेच असणार. मग निजामाचं हैदराबाद गॅजेट लागू करणं म्हणजेच फक्त त्या जुन्या कागदाला उजाळणी देणं आणि मराठ्याला त्यामध्ये कुणबी नोंदी आहेत म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करण्याची वेळ आलेली आहे. मग त्यावेळेसच या जर मराठवाड्यावरती आपल्या महाराष्ट्रीयन सत्ता जर असती तर हैदराबाद गॅजेटचा संबंध नव्हता. खरं तर प्रमुख विषयाकडे तो आज विजयादशमी आहे आणि विजयादशमी निमित्त महाराष्ट्रात 4 मेळावे होतात. एक उद्धव ठाकरे यांचा, एक एकनाथ शिंदे यांचा आणि एक पंकजा मुंडे आणि आता जरांगे पाटलांचा. तर काय संबोधित कराल बरं यांना तुम्ही? 4 मेळावे, सध्या महापूर आलेला आहे, मराठवाड्याची आता परिस्थिती कशी आहे आणि राज्यात मेळावे होतात हे परंपरेनुसार आलेले मेळावे. पण प्रामुख्यानं जर पाहिलं गेलं आज शेतकरी संकटात आहे, याविषयी काय सांगाल तुम्ही? संबोधित काय कराल की
वास्तविक पाहता हे परंपरेने आलेले मेळावे संकट जरी असेल तरी परंतु मेळावे हे साजरे करावे लागतात. परंतु मोठा आवाढव्य खर्च न करता, मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने करणं. कारण आपण आपल्या गावामध्ये एखादी दुर्घटना घडली, आपल्या गावामध्ये एखादा उत्साह चालू असेल तर आपण थोडं साध्या पद्धतीने करतो. त्या साध्या पद्धतीने मेळावे करणं ही आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकरी बाधित झाले. कारण त्यांची अवस्था पाहणं सुद्धा आपल्याला शक्य नाही, एवढी त्यांची बिकट अवस्था झालेली आहे. कुणाची लहान मुलं गेली, कुणाची जनावरं गेली, कुणाच्या शेळ्या गेल्या, कुणाचा संसार वाहून गेला, शेती उद्ध्वस्त झाली. आपण शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही. मोठे मोठे चॅनलवाल्यांनी दाखवलं, कारण बडे मुद्देवाले जे बडे आहेत त्यांनी खूप दाखवलं. हे TV9 वाल्यांनी, सर्व चॅनलवाल्याचे मी आभार मानेन. त्यांनी हे महापूर, महाप्रलय, हे पूर परिस्थिती सर्व बातम्या त्यांनी दाखवल्या. त्यांचं त्यांनी योग्य पद्धतीने काम केलेलं आहे. परंतु हे सरकारी काम आहे, राजकीय काम आहे आणि या मंडळीने बाकीच्या कामासारखं दुर्लक्ष न करता या गोरगरीब लोकांचे अश्रू ताबडतोब पुसण्याचं काम करावं, एवढीच त्यांना विनंती. कारण आपण सरकारला सांगणं एवढे मोठे लोक नाहीत. कारण मोठा कोणी जरी असलं सरकार कोणाचं ऐकत बी नाही. कारण ते फक्त शपथ घेण्यापुरतं संविधानाला मानतात, इतर ठिकाणी मानित नाहीत. कारण 7-7, 8-8 वेळा निवडून येणाऱ्या महान नेत्याची आयमाय सुद्धा काढली जाते सर्वसामान्याकडून. आज काय या महाराष्ट्र लोकशाही राहिलीच नाही हो. सर्वसामान्याची ही भूमिका का बनत गेली बरं? सर्वसामान्याची भूमिका बनण्याचं एकच कारण, तो बोलला त्याचं काही झालं नाही, हा बोलला याचं काही झालं नाही. म्हणजे हे जर स्पर्धाला गेलं हे संसदेतून गेलं असं म्हणणं आहे. हा, कारण जे मोठे लोक करत असतात त्यांचं अनुकरण छोटे लोक करत असतात. हे मोठ्या लोकांच्या चुका आहेत. 11वर आपल्या विधानसभेमध्ये म्हणा, आपल्या मंत्रालयामध्ये म्हणा, 11वरती धावून जाणं, आऱ्या तुऱ्याची भाषा करणं, हे तिथूनच पेरलं जातं बीज. का त्याचं काय केलं नाही, माझं काय करणार, मग कुणी प्रवृत्त व्हायला लागला. उद्या महाराष्ट्रामध्ये अशी अराजकता होईल. यांच्या म्हणजे जे राजकीय ह्यांच्यापासून झालं, उद्या नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होऊ शकतं का? होऊ शकतं. कारण आज कोणावरती दाब राहिला नाही, प्रशासनाचा वचूक राहिला नाही. आणि ही जी व्यवस्था आहे, राज्यकर्ती व्यवस्था, ही भ्रष्ट व्यवस्था झाल्यामुळं कुणी कोणाला भीत नाही हो. आज राजकारणामध्ये भ्रष्ट लोकांचा बहुमान झाला. माऊलीचा एक जुना अभंग आहे, चोरट्याचा बहुमान वाढेल धुंद झाला तुझा दरबार, असा एक अभंग आहे. आता मी काय या ठिकाणी तो सगळं म्हणून दाखवत नाही, परंतु आता पतिवर्ता पातळ लोकी नेली. आता हे चोरट्याचा मान म्हणजे सध्या दरोडेखोराच सरकार आहे सगळं. कारण जे जास्त भ्रष्टाचार करीन ते सरकारमध्ये पहिल्या नंबरला, पहिल्या रांगेमध्ये. मग खऱ्याचं सरकार राहिलंय का, सर्वसामान्याचं राहिलंय का? त्याहूनच या मतदानाला सुद्धा तुमच्या किंमत राहिलेली नाही. कारण केलेलं मतदान ज्याला केलं त्याला होत नाही. त्याहूनच मी एक प्रश्न विचारतो. खर तर जो घोटाळा महाराष्ट्रात गाजला तो म्हणजे छगन भुजबळ यांचा घोटाळा. खर तर देवेंद्र फडणवीस असे म्हणले की हा सदन घोटाळा जो आहे तो छगन भुजबळला मी म्हणजे बसून देणार नाही, त्यांची भुईतापाई करेन. आणि खरं तर तेच आता सत्तेमध्ये. कसं पाहता याच्याकडे? देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळाला एवढंच नाही, किरीट सोमय्या म्हणायचे. या छगन भुजबळ शेजारी अजित दादाची सुद्धा खोली असन. आता ती कुठे गेली किरीट सोमय्या, दादा कुठे येत? आणि देवेंद्र फडणवीस म्हणायचे मी बिगर लग्नाचं राहीन पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही. मग आता हे काही करू लागले, सरकार आपलं बनवण्यासाठी काही करू लागले. उद्या हे कुणाला एखाद्या वेळेस ओबीसीला सुद्धा घेतील ते, आणि वित्तमंत्री सुद्धा करतील.
हे जे आम आदमी पक्षाचे आहेत ना ओबीसी त्यांना सुद्धा घेते ना एखाद्या वेळेस आणि त्यांना सुद्धा हे आपल्या राज्याचा वित्त मंत्री करते असं माझं मत आहे. मग कुठेतरी हिंदुत्ववादी सरकार म्हणलं जातंय. हे सरकार जे आहे ते हिंदुत्ववादी, मात्र न्याय हा वेगळा मिळतो का? हिंदुत्ववादी सरकार आहे परंतु नुसतं म्हणल्याने हिंदुत्ववादी होत नाही, त्याला कृतीमध्ये आणावं लागतं. हा महाराष्ट्र हा देश या वारकरी संप्रदायाने आजपर्यंत सांभाळलेला आहे. जाती धर्माच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदाय जेवढं हिंदुत्वाचं काम करतो तेवढा कुठला राजकारणी करत नाही. एक साधा वारकरी हिंदुत्वाचं काम करू शकतो आणि वारकरी संप्रदायाला स्मरून मानून हे लोक चकारीने चालतात. राजकारण्याच्या जीवावर काही होत नाही. राजकारणी भडकायचं काम करतात, शांत करायचं काम हे वारकरी संप्रदाय करतो. म्हणून वारकरी संप्रदायातील लोकांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे आणि या राजकारणापासून थोडं दूर राहिले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ते मेळावे राजकारणासाठी घेतील, मतासाठी घेतील, कशासाठी घेतील? जरांगे पाटील सत्तेत आहेत का? जरांगे पाटील आमदार आहेत का? जरांगे पाटील खासदार आहेत का? जरांगे पाटील सर्वसामान्य. आता कोणी म्हणतं चौथी नापास आहे. चौथी नापास 5 करोड लोक कस काय येतात? तू MA BA झाला तो याकडे कस काय येत ना? तू जेलमध्ये कस काय जातो? छगन भुजबळाचं उदाहरण द्या. तुम्ही लय शिकले, तुम्ही जेलमध्ये का जाता? मात्र जरांगे पाटील हे छगन भुजबळला बोलतात, पण जेव्हा लक्ष्मण हाके बोलतात किंवा नवनाथ वाघमारे असतील किंवा बटुळे बाबा असतील, हे काही तोंडसुख घेतात हो, पण जरांगे पाटील यांच्यावरती बोलत नाही. काय विषय असू शकतो? जरांगे पाटलांनी बोलणे एवढे ते लोक मोठे नाहीत. हाके असू द्या, वाघमारे असू द्या, बटुळे बाबा म्हणजे कोण आहे ते बटुळे बाबा? वस्तू आणणारा माणूस, तो माकाळा कारखान्याचा टायर आणणारा गडी, त्याला काय एवढं मीडियावाले महत्व देतात मला हेच कळत नाही. काय त्याच्याकडे ज्ञान काय आहे? जरांगे पाटला शिव्या देण्यापेक्षा दुसरं काय ज्ञान आहे त्याच्याकडे? संविधान नाव येतं त्याला म्हणता? संविधानाची भाषा येते त्याला? कुठल्या क्रमांकाला आरक्षण आहे मराठ्याचे हे माहिती आहे त्याला? माहिती आहे त्याला? काही संविधानातलं काही माहितीये का? हे अधिकार बोलण्याचा तो आम्हाला कुणी दिला? संविधानाने 16व्या कलमाने दिला. हे त्याला माहितीये का? कुणामुळं काय मिळालं, कुणामुळं काय मिळालं हे त्याला माहितीये? त्याला फक्त उठून सुटून जरांगे पाटलावर बोलायचं, उठून सुटून जरांगे पाटलावर बोलायचं, 4-2 लेकरांनी टाळ्या वाजायच्या, एवढाच त्याचा कार्यक्रम आहे. परंतु बोलत असताना समोरच्याचं मन दुखावणार नाही अशा पद्धतीने बी वक्तव्य केली पाहिजे. एवढ्या मोठ्या माणसाला मी नामदेव शास्त्री बद्दल एखादं वाईट वाक्य बोललं तर आज मीडियामध्ये मी फोकसला येईल. परंतु त्या माणसाचे बी काही तपश्चर्या आहे, त्या माणसाचा काहीतरी संप्रदायावरती वचक आहे. उठून सुटून कोणावरती वाईट बोलणं हे चांगलं नाही. आता राजकारणावरती तर न बोललेलं बरं. बरं, एक प्रश्न विचारतो. लक्ष्मण हाके असं म्हणतात की आम्ही 11 विवाह करतो. 11 विवाह, तुम्ही 11 मुली द्या मराठ्यांनो, आम्ही 11 विवाह करतो, आमचे 11 मुलं तयार आहेत, एज्युकेटेड मुलं आहेत म्हणतात. मराठा समाजाला कुठंतरी हा ओबीसी मध्ये आल्यानंतर हे वाटतंय का तुम्हाला? लक्ष्मण हाक्याचं बोलणं हे त्यांच्या तरी समाजाला पटलं का? त्यांच्या धनगर समाजाला तरी पटलं का? मी मानतो ते दीपक बोराडेला. त्यांनी एवढं उपोषण केलं, एवढा समाज जमला का? मराठी समाजाने त्याला पाठिंबा दिला. विरोध आहे का? धनगर आरक्षणाला मराठा समाजाचा कधी विरोधी? कधी जरांगे पाटलाच्या तोंडातून शब्द निघाला का धनगर एसटी मध्ये जायला आमचा विरोध आहे असं कधी बोलले का? मग हाके हा सुपारी बहादर आहे, कुणाच्या तुकड्यावर फिरतोय सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांच्या समाजाने ओपन केलं सगळं. गावागावातून लाख रुपये अंधारातून घ्यायचे आणि मी ओबीसीचा नेता. आता आपण 4 ठोके कुणाचे खाल्ले तर आपण मोठे होतो. कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा इज्जतीत जगायला शिका. प्राध्यापक आहेत, कुठल्या तरी कॉलेजवर नोकरी करा आणि पोट भरा. कुत्र्यासारखं भीक मागून कशाला पोट भरता? हे जवळपासच्या वाड्या तोड्या आम्हाला सांगतात, आमचे धनगर मित्र आहेत सगळे, आमच्या गावातून लाख रुपये हाके साहेबाला दिले. मग तुम्ही असा एखादा पुरावा दाखवा जरांगे पाटलांनी या गावातून लाख रुपये घेतले. यांचे तर 2 महिन्यात सगळे पुरावे उघडे पडले. पैसे घेऊन तर कोणी करीन? समाजासाठी तुमचं काय योगदान? काय समाजासाठी तुमचं काय योगदान आहे?
हे असले चिल्लर लोक सोडून द्यायचे. ते म्हणतात मी मोठा नाही, मी राजकीय नेत्याचा म्हणजे एक राजकीय घराण्यातून मी आलेलो नाही, त्यामुळे मला कुठेतरी डावललं जातं. मग ते असंही कधी कधी म्हणतात की मला आमदार म्हणजे खरं तर सरकारने करावं, मीच आणलं सरकार महायुतीचं. हा, मग त्यांचं दुःख नसते एवढे. मला काहीतरी पद मिळावं, आमदारकी मिळावी, मंत्रीपद मिळावं, कुठलं तरी मंडळ मिळावं, काहीतरी मिळवण्यासाठी सगळी धडपड आहे. पण हे सर्वसामान्याच्या लक्षात आलं. मग ते सत्तेतलेच का अजित पवारांना का एवढं टार्गेट करतात? सत्तेतले माणसं ना, मग त्यांना सत्य मिळवायचे तर मिळवू शकतात ना. मोठ्या लोकांवर बोलल्याशिवाय छोटे लोक फोकसला येत नाहीत, हे प्रॉब्लेम आहे त्यांचा. आता मी मोठ्या लोकांना 4-2 शिव्या दिल्या म्हणजे एक तर ते खाणार नाही तर फोकसला येणार, दुसरं काय होणार आहे. हा, मग आता खाल्ले 4-2 जागा रट्टे खाल्ले. एक काठ्या घेऊन तो लय गावरातल्या गाडीवर उडत होता, हातपाय मोडून पडला ना. अरे भाऊ उडू नये पवन, तू काय पवन म्हणजे पवन सुत नाही, तू हनुमान नाही समुद्र ओलंघन करायला. अरे ज्या रावणाला 1 लाख नातू होते, 1.25 लाख पंतू होते, त्याचं टिकलं ना. तुम्ही 10-5 झुंगूर घेऊन काय होणार आहे. हा, आता संत म्हणत 100 पोरं 100 पोरं. अरे धृतराष्ट्राला 100 पोरं होती, त्याचं काय उरलं नाही बियाला कुणी. तुम्ही पोरायचा ढोरायचा हिशोब लावी जाऊ नका. आपल्या पद्धतीने संप्रदाय टिका, आपल्या पद्धतीने राजकारण टिका. दुसऱ्या जीवर याचं तोंड काळ करा, त्याचं तोंड काळ करा, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः पुढे होऊन करा ना. लाखाचे बक्षीस ठुता, जरांग्याला अमक करा किंवा फलाण्याला तमक करा, स्वतः होऊन करा ना. दुसऱ्या पोराला कशाला बळी देता. आणि या महाराष्ट्रातील सर्व पालकांना माझी विनंती, आपले मुलं आवरा. या जातीयतेच्या तेढ्यामध्ये आपले मुलं गमू नका आणि यांना वाईट वळण लागू देऊ नका. हे दारू पाजल्याशिवाय फिरत नाहीत, धाब्यावर जेवल्याशिवाय फिरत नाहीत. म्हणून असल्या नालायक कुत्र्याच्या पाठीमाग आपले पोरं जाऊ देऊ नका. जिथं चांगलं काम आहे, जिथं धर्माचं कार्य आहे, जिथं राष्ट्राचं कार्य आहे, तिथं अवश्य बळी जाऊ द्या. पण विनाकारण कुत्र्याच्या मौतीने मरू नका. कुठेतरी महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, इथं 2 समाज एकत्र येतात. आता तशीच मागणी केली की एसटी समाजाने म्हणजे धनगर समाजाने एसटी मधून मागणी केली, लमाण समाजाने एसटी मधून मागणी केली. तर ह्यांना तुमचं प्रमुख म्हणजे काय सांगणार राहील की बाबा संविधानाच्या नियमानुसार त्यांना जिथं आरक्षण त्यांचं आहे ते त्यांचं हक्काचं मिळालं पाहिजे. बंजारा समाज असो, धनगर समाज असो, कायद्याने त्यांची तरतूद केलेली आहे ना. तुम्ही आम्ही म्हणल्याने त्याला आरक्षण मिळणार आहे का? तुम्ही आम्ही म्हणल्याने मराठा आरक्षण मिळालं का? संविधानात आहे तेच, न्यायालय देईन तेच. कोणी देऊ शकतो का सर्वसामान्य? फक्त खरं तर तुम्ही मराठा समाजाच्या गेल्या कितीक लढ्यात तुम्ही सामील आहेत, म्हणजे मला जसं कळतं तसं तुम्ही सामील आहेत. आता कुठेतरी मराठा समाजाला रांकीना लागताना बघतोय, किंवा जसे 58 मोर्चे निघले किंवा त्याच्या अगोदर कितीतरी बलिदानं गेली. हो, कितीतरी हजार मुलाने किंवा आत्महत्या केल्या. आता मुंबईला गेले 2 मुलं शहीद झाले रस्त्यामध्ये. आता हे आरक्षणाची लढाई 40-50 वर्षापासून चालू आहे. हे काय आहे, अण्णासाहेब जावळे पाटलापासून अण्णासाहेब जावळे पाटलापासून ते जरांगे पाटलापर्यंत भरपूर लोकांनी त्यामध्ये बलिदान दिलं. सर्वसामान्याचे बलिदान झाले. काकासाहेब शिंदे पासून तर आता कालच्या या केस तालुक्यातील एक आपला मराठा सेवक शहीद झाला, दुसरा एक मुंबईमध्ये गेल्यानंतर शहीद झाला. मग हे जे कारण फक्त काय, आपली जात मागं पडली, आपल्या जातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून समाज एक वाटला आणि मुंबईपर्यंत गेला. त्यांना काय जास्त नाही, जे होतं तेच दिलं. काय त्यांनी काय नवीन काय दिलं नाही, जे संविधानात होतं तेच दिलं. पण विरोध कशासाठी? फक्त राजकारणाचे खेळ येते. मग सर्वसामान्य लोकांना राजकारणाच्या खेळाला बळी पडू नये. बापू हाकाळे खरं तर स्पष्ट मत त्यांनी आपल्या प्रेस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी मांडलं. महाराष्ट्राच्या सर्व समाज घटकांना त्यांनी संबोधित करण्याचं काम केलं. त्यासाठी मी प्रेस महाराष्ट्र टीमच्या वतीने बापू तुमचा आभार मानतो आणि प्रेस महाराष्ट्रासाठी इथंच थांबतो. कॅमेरा पर्सन अजितसह मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.